तर जी आघाडी सत्तेवर येणार, निवडणूक आयोग आणि भाजप राष्ट्रीय कार्यकर्ते असं राऊतांनी टोला लगावलेला आहे। बिहारच्या निकालांना धक्का बसण्याची गरज नाही असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी, बिहारमध्ये एकदम महाराष्ट्र पॅटर्न। संजय राऊत यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे। जी आघाडी सत्तेवर येणार त्यांना 50च्या आत संपवलंय असं देखील राऊतांनी म्हटलंय। राऊतांनी ट्विट करत हा टोला लगावलेला आहे। निवडणूक आयोगाला आता संजय राऊत यांनी हा टोला लगावलेला आहे। बिहारच्या निकालांना धक्का बसण्याची गरज नाही, बिहारमध्ये एकदम महाराष्ट्र पॅटर्न। संजय राऊत यांनी हे ट्विट केलेलं आहे। संजय राऊत यांची प्रतिक्रिया ट्विटच्या माध्यमातून समोर आलेली आहे। संजय राऊत यांनी ट्विट करत आपलं मत मांडलेलं आहे, टोला लगावलेला आहे। राष्ट्रीय कार्यकर्ते, बिहारच्या निकालांना धक्का बसण्याची जराही गरज नाही असं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। बिहारमध्ये एकदम महाराष्ट्र पॅटर्न। संजय राऊत यांनी ट्विट करत या निकालावर टीका केलेली आहे। जी आघाडी सत्तेवर येणार तिला 50च्या आत संपवलंय। एक महत्त्वाची बातमी, तेजस्वी यादव पुन्हा 585 मतांनी आघाडीवर। भाजपचे सतीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यामध्ये सध्या काटेकी टक्कर सुरू आहे। तेजस्वी यादव हे पुन्हा एकदा 585 मतांनी आघाडीवर आलेले आहेत। आता ते मध्ये पिछाडीवर होते, आता पुन्हा एकदा ते आघाडीवर आलेले आहे। काटेकी टक्कर ही अशीच सुरू आहे। तेजस्वी यादव हे त्यांच्या मतदारसंघात तिसऱ्यांदा आमदार बनतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण तिसऱ्यांदा हॅट्रिक करण्याची त्यांचं स्वप्न आहे आणि तेजस्वी यादव पुन्हा एकदा 585 मतांनी आता आघाडीवर आलेले आहेत। राघोपूर हा त्यांचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघात आता काटेकी टक्कर सुरू आहे। महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये लाडक्या बहिणी एनडीएच्या बाजूने। या निकालाची वैशिष्ट्य काय ते आपण पाहतोय। निवडणुकीआधी 1,30,00,000 महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10,000। विकासाचा नारा बिहारच्या जातीय समीकरणावर भारी पडलेला दिसला। 100हून अधिक बंडखोरांना शहांनी स्वतः भेटून शांत केलं। प्रत्येक जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत शहांच्या बैठका झाल्या। तर ही दृश्य आपण पाहतोय, भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आता जल्लोष करायला सुरुवात झालेली आहे। 90 जागा भाजप, तर जेडीयू 80, एलजेपी 20, एनडीए 194चा आकडा या स्क्रीनवर आपण पाहतोय। तर आघाडीमध्ये आरजेडी अवघ्या 29 आणि काँग्रेस 5 जागी आघाडीवर। कल समोर आलेले आहेत, कार्यकर्त्यांकडून जल्लोष सध्या सुरू झालेला आहे। 101 जागा भाजपने लढवल्या आणि त्यापैकी 90 जागी भाजप आघाडीवर। कार्यकर्त्यांकडून लाडू वाटप केलं जातंय, ढोल ताशाचा गजर केला जातोय। आता जोरदार घोषणाबाजी देखील भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सुरू झालेली आहे। जयप्रकाश नारायणजींची भूमी आहे। नालंदा विद्यापीठ आजही IAS किंवा UPSC परीक्षा सर्वात जास्त पास करणाऱ्यांची बिहार आहे। पण जेव्हा गरिबीचा विचार करतो तेव्हा आज देशाच्या सरासरीमध्ये सुद्धा बिहार नाही, आणि ही मात्र बिहारी लोकांना खटकत होती। आणि यातून एनडीएच्या मागे विश्वगौरव, देशगौरव, युगपुरुष नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये व नितीश कुमारजीच्या नेतृत्वात आज बिहारमध्ये अतिशय योग्य पद्धतीने लोकांनी कौल दिलाय। वोट चोरीचा जो फेक नरेटिव्ह पसरवला होता, त्या फेक नरेटिव्हचा सुपडा साफ या बिहारच्या जनतेने या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केलेला आहे। आणि त्यामुळे बिहारची निवडणूक हे फक्त ट्रेलर आहे आणि खरा पिक्चर हा मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या विरोधकांना बघायला मिळणार आहे। जनतेने त्यांच्यावरती केलेल्या आरोपांचा बदला हा या ठिकाणी विरोधकांना घरी पाठवून हा घेतलेला आहे आणि विकासाला मत म्हणजेच एनडीएला मत हे दिलेलं आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपल्याला अशाच प्रकारचं चित्र पाहायला मिळेल। चाणक्य जर आपण म्हटलं तर इथे अमित शहाजी आणि मोदीजी आहे, कारण त्यांनी जे झेंडा हातात घेऊन या देशाबद्दल प्रेम, कर्तव्य आणि जे झेंडा पुढे ठेवला त्या कारणामुळे आज बिहारची जनताने आणि बिहारींना सगळ्यांना मनापासून खूप खूप अभिनंदन आहे।
कि जो देश को प्रेम करेगा उसके साथ हम खडे रहेंगे, जो देश के हित में काम करेगा उसके साथ हम खडे रहेंगे. आज या पद्धतीने रिझल्ट लागलाय. असं आहे, बिहारनी मोठी चपकार ही काँग्रेस आणि त्यासोबत जेवढे घटक पक्ष आहेत त्यांना चांगल्या प्रकारे मारलेली आहे. आज तुम्ही पाहिलं NDAचे बहुमत आणि प्रचंड बहुमताने मोदीजींचा चेहरा, अमित शहाजींचा चेहरा आणि आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा स्टार प्रचारक होते. आज मोदीजींवर विश्वास ठेवून, अमित शहाजींच्या रणनीतीवर विश्वास ठेवून ज्या पद्धतीनं NDAला बहुमत मिळालेलं आहे आणि काँग्रेसचं डिपॉझिट जप्त झाले. मैं बहुत खुश हूँ कि लोगों का विश्वास जो उन्होंने मुझ पर जताया और इसको लेकर के मैं आगे बढ़ रही हूँ, तो ये जीत मेरी नहीं है, उन सभी लोगों की जीत है जिन्होंने मुझ पर विश्वास किया. समाज में एक ऐसा चेंज जो माननीय मुख्यमंत्री जी बिहार में जो लेकर के आए, लड़कियों को सेफ महसूस कराना और लड़कियों को जो रिप्रेजेंटेशन मिलना चाहिए उस चीज़ को लेकर के, मतलब महिलाओं के लिए जो उन्होंने काम किया है, इसने मेरी जर्नी को आसान बनाया. और जितना नरेंद्र मोदी जी को लोग प्यार करते हैं, ये पूरी जर्नी में मुझे बहुत राहत मिली क्योंकि लोगों का विश्वास हम लोगों के साथ है, हमारा NDA सरकार के साथ है.